नमस्कार माझ्या सर्व सखींना. तर आज आपण सर्वांच्या आवडीचा असा चवीला भारी आणि झटपट होणारा स्नॅक्सचा पदार्थ करणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये. तर त्यासाठी आपण 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यात चिमूटभर मीठ घालायचे आणि ओवा हातावरती ठेवून घालायचा आहे. आणि मोहन घालणारे आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे तूप कडकडीत असं करून घ्यायचं आहे. आणि तूप कडकडीत झाल्यानंतर या पिठामध्ये आपण मिक्स करूया. असं हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे. आणि हे तूप जे आहे आपण मोहन जे घातलेलं आहे ते सगळं पिठाला मस्तपैकी चोळून घ्यायचं आहे. खूप छान लागतं हे खायला. आपण चहाच्या वेळेला सुद्धा हे चहाबरोबर खाऊ शकतो किंवा असंही खाऊ शकतो. आणि लहान मुलंसुद्धा खूप आवडीनं खातील हा पदार्थ. आणि सगळेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खातील. अशा पद्धतीने आपण ह्याचा आता मस्तपैकी घट्टसर पीठ मळून घेणार आहे. थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचा पिठाचा गोळा करायचा आणि 15 मिनटं हे पीठ भिजवायचं आहे. आणि त्याच्यानंतर तेल गरम करूया आणि 2 चपात्या लाटायच्यात आपल्याला. आणि दोन्हीवरती साठा तयार करायचा आहे तूप आणि कॉर्नफ्लॉवर घालून. आणि तो साठा लावायचा आहे. आणि तुम्हाला आवडीचे जे ड्रायफ्रूट्स आहेत, काजू, मी इथं काजूचे बारीक तुकडे करून घेणार आहे आणि ते त्यामध्ये टाकून दोन्ही चपात्या एकमेकींवर ठेवायच्या आहेत. आणि परत लाटून घेऊन त्याचे आपण काप करणार आहोत. आपण चहाबरोबर जर हे खाल्लं आणि ते काजू दाता खाल्ल्यानंतर इतके छान लागतं, खूप छान लागते काजू. अशा पद्धतीने आपण 2 चपात्या एकत्र ठेवून लाटायच्या आहेत आणि परत त्याचे काप करून आपण गरम तेलामध्ये मध्यम आचेवर छान लालसर तळून घेणार आहे. हे असे काप करून घेऊया. अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कसा झाला ते. आणि सगळे खूप आवडीने खातील. हे आपण शंकरपाळे कसं तळतो तसं छान तळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. आणि दुसरी पद्धत मी जी सांगितली आता आपण हे कुरकुरेसारखं करणार आहे. कुरकुरे कसे असे उभ्या आकाराचे असतात तशा पद्धतीने आपण ह्याचे काप करणार आहे. आणि हे सुद्धा सेम त्यासारखंच तळून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हवं तर ह्याला हे जे आपण कुरकुरेसारखं उभ्या आकाराचं जे केलेलं आहे त्याला आपण तिखट, मीठ, चाट मसाला हे सगळं घालून आपण चटपटीत असं सुद्धा करू शकतो. हे आपण असं नुसतं खाऊ शकतो आणि चहाबरोबर सुद्धा आपण खाऊ शकतो. हे पण असं आपण छान खरपूस लालसर होईपर्यंत तळून घेणार. आणि हे बघा किती छान एकदम कुरकुरीत झालेले आहेत आणि अजिबात तेलकट होत नाहीत. बघा तुम्ही एकदम खुसखुशीत होतात आणि चवीला तर एकदम भारी. चहासोबत खूप छान लागतात हे. याच्यातले काजू दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात बरं का. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा. आणि हे जे आपण कुरकुरेसारखं केलेलं आहे ते सुद्धा एकदम खुसखुशीत झालेले आहे. कसा वाटला तुम्हाला हा स्नॅक्सचा पदार्थ? अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे बरं का. नक्की करून बघा आणि मला सांगा कसा झाला ते. थँक्यू.